नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते. ठाण्यामध्ये महायुतीतील शिवसेना आणि भाजप एकत्र लढत असले तरी नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढत नाहीयेत. त्यामुळे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करत थेट आव्हान दिलंय. भाजपनं परवानगी दिल्यास शिंदेंचा टांगा पलटी करू, शिंदेंनी माझ्या नादी लागू नये, हलक्यात घेऊ नका असा घणाघात गणेश नाईकांनी केलाय. तर भाजपने ठरवल्यास ठाणे कल्याणचा खासदार भाजपचा होईल आणि शिंदेंनी भाजपची मदत न घेता स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवा असं चॅलेंज देखील नाईकांनी शिंदेंना दिलाय. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच वादाचा भडका उडाल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेन आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन. फरार नाही, बेपत्ता करून टाकेन. त्यांना माहिती आहे की गणेश नाईक ही आपल्या भविष्यकालच्या अनुषंगानं असलेली दुःखरी नस आहे, थ्रेटच आहे. आता भारतीय जनता पक्षाने जर का केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं तर कल्याणचा खासदार सुद्धा भाजपचा होईल आणि ठाण्याचा खासदार सुद्धा भाजपचा होईल. अरे तुमचं शहर कुठं आहे ते बघा ना. तुमच्या म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था नाहीये, STPची व्यवस्था नाहीये. खासदारांनी खूप मनावर घेतलंय नवीन. अरे कोणी मनावर घेतलं ते त्याला म्हटलं असेल, तुझ्या हिंमत असेल ना तुझ्या पक्षातर्फे तू उभा राहा आणि भाजपतर्फे आम्ही उमेदवार करतो, पुढच्याला तू आहेस का बघ. हे ओपन चॅलेंज देतो. ओपन चॅलेंज. भाजप सोडून स्वतःच्या पक्षाच्या ताकदीने उभा राहा, माझी खासदार लावून लागेल. माझ्या नांदाला लागला ना तर गणेश नाईकचं का ते शिल्लक काही नाही राहिलं. आय एन्जॉयड माय लाईफ. आय एम 75. मी मेंटली फिट आहे, शरीराने फिट आहे, सोशली पॉलिटिकली गरजेवढे इकॉनॉमिकली. मी शांत झोपतो. ईडीची धाड पडेल, ITची धाड पडेल, CBIची चौकशी, मला काही चिंता नाही आहे. सगळ्या ओपन आहे, खुली किताब आहे. धास्ती त्यांनाच आहे. आणि लिहून ठेवा, भविष्यकालामध्ये यांच्या गळ्याला फास यांनीच लावून ठेवलेला आहे. लवकरच तो म्हणजे आजचं मरण उद्यावर आहे. हे बघा, गणेश नाईक म्हणजे भारतीय जनता पार्टी नाहीये. नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी लढत नाहीये, तर NJP आहे, नाईक जनता पार्टी लढते. अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविरुद्ध आपला मुलगा उभा करणं राष्ट्रवादी शरद पवार गटातून काय आलं भाजपाशी संबंध. जर तुम्ही पक्षाच्या मूळ विचाराशी जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही अशा पद्धतीची कृती करता का. आणि एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जर म्हणाल तर यांना पोटदुखी आहे की गणेश नाईक मंत्री असताना एक नगरसेवक म्हणून काम करणारा, एक कामगार वस्तीत राहणारा गरीब तरुण या राज्याचा मुख्यमंत्री बनतो, उपमुख्यमंत्री बनतो, राज्याच्या राजकारणातला केंद्रस्थानी असलेला नेता बनतो. त्याबद्दल त्यांच्या मनात एक पोटदुखी आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या संदर्भात, म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. आणि आता मी म्हणून विनाशकाले विपरीत बुद्धी अशी परिस्थिती आहे त्यांची. त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य फास लावून घेतलेला आहे. काय म्हणताय ते म्हणतात शिंदेंनी स्वतःच्या गळाला फास लावून घेतलेला आहे आणि जर भाजपनं परवानगी दिली तर शिंदेंचा टांगा पलटी करू. अरे तुम्ही जे टांग्यात बसलायत ना त्यांना म्हणा, तुम्ही जे टांग्यात बसलायत, जंगलामध्ये जो टांगा फिरतोय तो एकनाथ शिंदे साहेबांमुळेच मिळालेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जर भूमिका घेतली नसती आणि नवी मुंबईच्या ठेवींमधला पैसा खाल्लाय असा आरोप सुद्धा ते करतायत. युतीचं सरकारच आलं नसतं आणि तुम्ही मंत्रिपद राहू शकला नसतात. मंत्रिपद जे तुम्हाला मिळालेलं आहे ना, जे जंगलात फिरण्याकरता दिलेलं आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मिळालेलं आहे. आणि नवी मुंबईमध्ये आता तुमचा टांगा पलटी होणार आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्ही सैरभैर झालेला आहात. खरं तर एकदा जर मुंबईमध्ये जर दोघे एकत्र बसलेले आहेत तर तितक्याच एक जीवाने त्यांनी इतरत्र सुद्धा बसलं पाहिजे.
परंतु भाजपाची जी आतापर्यंतची नीती आहे ती वापरा आणि फेकून द्या आहे. मुंबईमध्ये जिथे शिंदेंना भाजपने सोबत घेतलंय तिथे अंबरनाथमध्ये मात्र शिंदेंना सोयीस्करपणे बाजूला ठेवलेलं आहे. आणि गणेश नाईक ज्या अर्थी एवढं सगळं बोलतात तर हे निश्चितच भाजपच्या परवानगीशिवाय ते बोलत नाहीये. भाजपने हा सिग्नल दिल्यावरच गणेश नाईक एवढं बोलू शकतात. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने महेश लांडगे अजितदादांच्या अंगावर जाण्याची हिंमत करतात ती भाजपने ग्रीन सिग्नल दाखवल्याशिवाय नाही. याचा अर्थ भाजपा स्वतः बलशाली होत असताना ज्यांच्या आधारावर सत्ता बनवली त्या दोघांची आता गरज सरो वैद्य मरो अशा पद्धतीने वागत आहे स्पष्ट आहे. पण ताई याच्यामध्ये आणखी एक मुद्दा तो म्हणजे ज्या वेळेला गणेश नाईक बोलतात त्यावेळेला गणेश नाईकांचा शब्द म्हणजे भाजपचा नाही असं शिवसेनेचे नेते म्हणतात. त्याच्यावर प्रतिक्रिया सुद्धा आपण घेतलेली होती. नाही आता ते त्यांचं काय त्यांना काय म्हणून स्वतःचं समाधान करून घ्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे. पण भाजपा हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाची शिस्त मला नाही वाटत की त्यांच्यातला कोणी मोडू शकत असेल म्हणून. वरून जोपर्यंत या सगळ्या गोष्टींवर सिग्नल मिळत नाही तोपर्यंत खाली एकही नेता बोलणार नाही. हे जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याचा स्पष्ट अर्थ असतो की त्या पद्धतीचे संकेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांना मिळालेले आहेत. पण महत्वाचा मुद्दा असा की आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा वारसा चालवणारे आहोत असं म्हणणारी शिंदे सेना एकदम अशी बॅकसीट घेऊन कशी काय बसू शकते. जेव्हा आपल्या स्वाभिमानाला कोणीतरी ललकारत आहे आणि आमच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे असं अगदी तोंडावर सांगण्याची हिंमत करत आहे त्यावेळेला खरं तर जर बाळासाहेबांचे हे शिवसैनिक असतील तर यांनी अगदी तितक्याच द्वेषाने उत्तर देणं अपेक्षित आहे. पण ज्या पद्धतीने आता हे सगळे प्रवक्ते एकदम 2 पावलं मागे येऊन अगदी ज्याला काय म्हणता येईल सपशेल शरणागती पत्करत आहेत हे निश्चितच बाळासाहेबांचे वारसदार असू शकत नाही.